कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कर्जत मुरबाड रोडजवळ कर्जतच्या पूर्वेस स्थित एक छोटासा किल्ला आहे, ज्याची उंची 1500 फूट असून हा चढाईसाठी सोप्या श्रेणीत येतो. हा पेठ गावाच्या जवळ असल्याने ह्याला पेठचा किल्ला असेही म्हणले जाते. किल्ल्याच्या वरच्या भागात जाण्यासाठी चिमणीसारखा बोगदा आहे, जो आतून कोरलेला आहे आणि त्यावरून वर जाण्यासाठी एक जिना आहे. शिवपिंडसारखा दिसणारा हा किल्ला जवळजवळ सरसगडची आठवण करून देतो, जिथे किल्ल्याच्या माथ्याच्या खालच्या भागात बरीचशी पाण्याची टाके पाहावयास भेटतात. गडावर भैरवनाथाचे सुंदर मंदिर हे इथे पाहावयास भेटते व त्याच्या जवळच एक कोरीव गुहा देखील आहे, जिथे जवळपास 20 ते 30 लोक आरामात राहू शकतील. प्रचंड पावसात अथवा रात्रीच्या मुक्कामासाठी ही जागा योग्य आहे. या गुहेतील खांबांवरील कोरीव काम हे खूपच सुंदर आहे. लहानसा दिसणाऱ्या ह्या किल्ल्याचा इतिहास हा मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयीची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर चक्क मुघल कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षण ठाणं होतं. मराठ्यांचे ह्या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज आपण सह्याद्रीमध्ये भटकत आज आपण आलेलो आहे कोथळीगडसाठी, जो की आहे कर्जत तालुक्यात आणि पेठ गावाजवळ, आणि ह्याला पेठचा किल्ला असंही म्हणतात. तर आजच्या ट्रेकमध्ये माझ्यासोबत आहे तेजस, बऱ्याच दिवसांनी आलेला आहे हा, आणि त्याच्याबरोबर आलेला आहे सुशांत. तो हे दोघं आपल्याबरोबर शेवटचा ट्रेक केले होते तुंगसाठी, आणि आज नवीन ट्रेकर आपल्याबरोबर आलेला आहे मिस्टर आकाश. तर चालू करूया आता हा ट्रेक. 11 वाजलेले आहेत, 11:30 किंवा 11:45 आपण गडाच्या टोकावरती राहू. चला सुरू करूया आजचा हा ट्रेक. दरवेळेसप्रमाणे यंदाही सकाळी 5 वाजता सुरू करायची राईड 6:30 वाजता सुरू झाली. मे महिन्याची सुरुवातच होती, त्यामुळे लवकरात लवकर गड गाठावा अशी इच्छा होती. उन्हाळी ट्रेक असल्याकारणाने लोणावळा खंडाळा परिसरात खूप कमी पर्यटक पाहावयास मिळत होते. ड्यूक नोज म्हणजेच नागफणी कडा हा पूर्णपणे ढगांमध्ये अडकून गेला होता, त्यामुळे मान्सूनची चाहूल लवकरच लागली होती. कोथळीगड हा पुण्यापासून जवळपास 120 तर मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा खोपोली कर्जत करत जवळपास 3 तासात पेठ गाव गाठलं. गावाकडे जाणारी वाट खूपच खराब आहे, त्यामुळे सांभाळून जाणे योग्य. तर मित्रांनो, हा आहे कोथळीगडसाठीचा रस्ता. रस्त्याची परिस्थिती खूपच भयानक आहे, वरचा पॅच तर अजून भयानक आहे. तर बाईकवरून येताना किंवा कारवरून येताना थोडंसं सांभाळूनच. खूप भयंकर रस्ता आहे, म्हणजे राजमाचीपेक्षाही खूपच खतरनाक. गावातून गडासाठीची वाट ही खूपच सोप्या श्रेणीची आहे व जवळपास फक्त 20 मिनिटे गडाकडील बुरुजाकडे जाण्यास लागतात. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने ट्रेकचा श्री गणेश हा झालेला आहे. तळपळ त्या उन्हात, कुठल्या तडपत्या उन्हात, काय म्हणतात त्याला, तडपत्या ना, तळपत्या, ओके, धगधगत्या तळपत्या अशा उन्हामध्ये 11 वाजता, म्हणजे 11:20 झालेले आहेत आता. 10 मिनटं एक ट्रेकच्या सुरुवातीलाच ब्रेक घेतला आम्ही. आकाशने आता एकदम एनर्जी ड्रिंक घेतलेला आहे आणि धावत तो आता माथा गाठणारच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा व जवळच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे.
सकाळी 7 वाजता कोथळीगडसाठीची राईड सुरू केली. 110 किलोमीटरचा हा ट्रेक, 110 किलोमीटरची राईड. नाश्त्यासाठी वेळ, पेट्रोल फिलिंग, थोडासा टाईमपास. एकंदरीत 11 वाजता पोचलो आणि रस्ता भयंकर खराब आहे, भयंकर. राजमाजीपेक्षाही खूपच वाईट अवस्था रस्त्याची आहे. त्यासाठी येताना गाड्या जपून या. जर खरंच कोणी ऑफ रोडिंग कोणाला जास्त आवडत असेल ना, त्यासाठी मस्त रस्ता आहे कोथळीगडसाठीचा. गावातून कोथळीगडसाठी येताना ह्या काही पुरातन पायऱ्यांच्या अवशेषी पाहायला भेटतात आपल्याला. औरंगजेबाने नोव्हेंबर 1684 अब्दुल कादर ह्याला संभाजीच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. कोथळीगड हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल त्याचा ताबा तळकोकणावरती राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची ने-आण करतात. हे कळताच अब्दुल कादर व त्याचे सैन्य नोव्हेंबर 1684 गडाच्या पायथ्याशी पोचले. तर फक्त 20 मिनिटाच्या चढाईनंतर गडाचा हा महादरवाजा लागलेला आहे. अवघ्या 15 मिनिटाच्या ट्रेकनंतर गडाचा महादरवाजा पाहावयास मिळतो, ज्याचे फक्त अवशेषच शिल्लक आहेत. महादरवाजाच्या उजव्या व डाव्या बाजूस सुरक्षा रक्षकास थांबण्यासाठी ही जागा आहे. नारोजी त्र्यंबक हे गडाचे किल्लेदार हे रसद व दारू गोळा जवळील गावातून मिळवण्याकरता गेले होते व त्यांनी गडावरील त्यांचा माणूस मानकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात गड दिला. शिवकालात स्वराज्याचे मुंशी असणारे काझी हैदर हा संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता व त्यांनी मानकोजी पांढरे यांना देखील फितूर केले व नोव्हेंबर 1684 त्या रात्री गडाच्या पायथ्याशी पोचलेल्या अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला नारोजी त्र्यंबक यांच्या गैरहजेरीत आपलेच मराठा सैन्य आहेत अशी खोटी बातमी सांगून गडाचे दरवाजे उघडण्यास सांगितले. दरवाजे उघडताच मोगल सैन्य आत शिरले व नकळत झालेल्या हल्ल्यात मराठा सैन्यांना हार पत्करावी लागली. गडावरील बातमी समजताच दुसऱ्या दिवशी मराठा सैन्यांनी किल्ल्याला वेढा घातला व फार मोठी लढाई झाली. गडावर जाणारी सामग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारुगोळा व धान्य मिळेनासे झाले. वेढा टाकल्यानंतर 10-12 दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजीज खान याने आपला मुलगा अब्दुल खान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. तेव्हा येथील खोरे मराठे सरदार नारोजी त्र्यंबक यांनी रोखून ठेवले होते. तेव्हा येथील लढाईत नारोजी त्र्यंबक व मराठा सैन्य धारातीर्थ पडले आणि कोथळीगड मोगलांच्याच ताब्यात राहिला. 20 ते 25 मिनिटात गडाच्या बुरुजापर्यंत पोहोचलो. येथे पुरातन तोफगाडे पाहावयास मिळतात. गडाच्या उत्तर भागात असलेल्या या बुरुजावरील भगवा ध्वज फडकताना पाहून हिंदवी स्वराज्याच्या व छत्रपतींच्या नावाचा जय जयकार कानी पडला. ते होते गड संवर्धन करते व गडावरील आजचे मावळे ज्यांनी हा गड सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याचा निर्धार केला. तर मित्रांनो, तोफेच्या जवळ आल्यानंतर हा एक वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि आपण इकडनं तटबंदीच्या साईडने आपण इकडे खूप सारे पाण्याचे टाके आहेत, ते आपण पाहण्यासाठी जाऊया. इकडे वरती आपल्याला गणपतीबाप्पाचं मंदिरही दिसतं इथं वरती आपल्याला, आणि खाली तिथे राहिली तटबंदी आणि इकडे आहे पाण्याचं टाकं. हे दगडामध्ये कोरलेलं हे पाण्याचं टाकं आहे पूर्ण एका दगडांमध्ये पूर्ण. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आणि पाण्याचं टाकं पाहिल्यानंतर इथे हा एक रस्ता इकडे मंदिराकडे जातो.
जो की पूर्णपणे कोरलेला आहे आणि हा डॉगी बसलेला आहे. अरे वा, मस्तच सुगंध येते. भैरवनाथ मंदिर. गडाच्या बुरुजाकडे आल्यानंतर पूर्वेकडील बाजूस बाप्पाची मूर्ती लागते. त्यानंतर एक पाण्याचं टाकं व तिथेच पुढे आहे भैरवनाथ मंदिर. कातळात कोरून तयार केलेल्या या गुफेत खूपच सुंदर असे हे मंदिर पाहावयास मिळते. आत आल्यानंतर मित्रांनो हे दिसतं, हे पूर्ण असे चिझल मार्क्स आहेत. म्हणजे ही गुहा पूर्णपणे दगडांमध्ये खोदून काढलेली आहे. आणि इकडे आहे भैरवनाथाचं मंदिर. भैरवनाथ मंदिराच्या जवळच आहे ही गुहा, ज्यावरील स्तंभावर खूपच सुंदर असे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते. या गुहेच्या आतील बाजूस एकात एक असे 2 खोल्या पाहाव्यास मिळतात. त्यांच्या प्रवेशद्वारावरील कोरीवकाम हे सुद्धा खूपच उत्कृष्ट आहे. तर गडावरील काही तटबंदी, अरे वा, पायरी मार्ग आहे. म्हणजे इकडनं एक रस्ता येतो गडावरती, पण हा उतरतो कुठल्या साईडला माहीत नाही, कारण बरीचशी झाडी आहेत तिथं वाढलेली. त्यासाठी हा एक पायरी मार्ग आहे. हाही देखील एक दरवाजा असू शकतो. आणि हा तटबंदी, हो, ही दरवाजासाठीच्या होल्सी तिकडे आहेत, म्हणजे जिथे दरवाजा लावलेला असेल. सुंदर, अप्रतिम. तर मित्रांनो, इकडे पुढे भैरवनाथाचं मंदिर पाहिल्यानंतर आपण पुढे आलो. अजून एक दरवाजा होता, तो पाहिल्यानंतर पुढे आल्यानंतर हे मोठं पाण्याचं एक टाकं पाहायला भेटतं. शक्यतो ह्या टाक्यामधलं पाणी खाली गाववाले यूज करत असावेत, त्यासाठी आपल्याला ह्या खूप सारे पाईप्स इथं लावलेले दिसत आहेत, घातलेले. आणि टाकं हे पूर्णपणे आता सुकत आलेलंच आहे जवळपास. आता पावसाला सुरुवातच होईल अजून 1-2 महिन्यानंतर. हे परत त्यानंतर पूर्णपणे भरून जाईल. आणि असे बरेचसे टाके आपल्याला इथे खाली दिसतात, बाले किल्ल्याच्या किंवा गडमाथ्याच्या खालच्या साईडला. एक प्रकारे जर सरसगडचं तुम्ही पाहिला असाल, सरसगडलाही असेच खूप सारे टाके आणि खोल्या अशा सुळक्याच्या खालच्या साईडला, म्हणजे सरसगडच्या पगडीच्या खालच्या साईडला, बाले किल्ल्याच्या खालच्या साईडलाही होत्या. आणि ही तटबंदी गडाची त्यांनी सांगितलं ना आत्ता. अजून पण आहे, अजून म्हणजे तुम्ही किती प्रमाणात काढला असेल गाळा? अजून ह्याच्यात खोरा वगैरे, काटे वगैरे दिसते. तर मित्रांनो, आत्ताच आपल्याला तिकडं भेटलेल्या भाऊनी सांगितलं होतं की गड संवर्धनाचं काम चालू आहे गडावरती. तर हे पाण्याच्या टाकीतला गाळ काढलेला आहे काही प्रमाणात अजूनही तसा शिल्लकच आहे. आणि वरच्या टाकीतलंही गाळ काढलेला आहे, ते आपण आता वरती गेल्यानंतर पाहूयात. तर हे आणखी एक 4थं टाका आपल्याला दिसलेलं आहे गडावरचं. जसं आपण प्रवेश करतो मेन दरवाजातून, प्रवेश दरवाजातून गडाच्या लेफ्टला आपण टर्न मारला डाव्या बाजूस, वरती गेलो होतो. आता इकडनं आपण एक पूर्णपणे यू टर्न मारणार आहोत, एक सर्क्युलर टर्न. आणि वा, खूपच सुंदर अशा पवनचक्क्या दिसत आहेत.
तर हे पुरातन कातळ कोरीव पायऱ्या आपल्याला दिसत आहेत, जे इकडे एक प्रकारे केव आहे त्याच्यासाठी. जसं की हा बुरुज हा टिहाळणीसाठी यूज केला जायचा, तर शक्यतो हे जागा पूर्णपणे सैनिकांसाठी, गडावरील सैनिकांसाठी असायला पाहिजे, कारण येथून हे आजूबाजूच्या प्रदेशावरती टेहाळणी करू शकतील. खूपच सुंदर. तर मित्रांनो, आपण तिकडे एक केव पाहिली, तिकडनं आपण टर्न मारला आणि आपण परत या रस्त्याने मुख्य प्रवेशद्वाराकडे चाललो आहे. पण ही वाट खूपच किचकट म्हणण्यापेक्षा खूपच थरारक आहे. त्यासाठी स्वतःवरती खूपच विश्वास ठेवून आणि जास्त रिस्क न घेता आपल्याला हा पॅच कंप्लीट करायचा, कारण हे खूपच रिस्की आहे आणि आपल्याला ह्या डोंगराच्या ह्या कातळाच्या साईडला झोपून चालावं लागणार आहे. गरज आहे ती ॲक्च्युली. गड परत स्वराज्यात आणण्यासाठी मराठा फौजांचे प्रयत्न चालूच होते. डिसेंबर 1684मध्ये गडाकडे जाणाऱ्या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर महमद खानलाही 7,000 मराठ्यांच्या तुकडीने अडवले, पण मराठा सैन्याला यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल 1685मध्ये 700 जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. 200 जण दोरीच्या व शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फतेह होऊ शकले नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला फितुरांमुळे गमावला होता. पुढे 1817च्या नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापूराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. त्यानंतर 1862पर्यंत म्हणजेच 45 वर्ष किल्ल्यावर माणसांचा राबता होता. तर मित्रांनो, इकडे दिसायला तरी दिसत आहे की पूर्ण शेवाळ जमलेला आहे, पाणी आहे, पण इकडे शेंदूर वगैरे लावलेलं आहे दगडांना. त्यासाठी एखाद्या देवीचं मंदिर वगैरे आहे की काय ह्याबद्दल संभ्रम आहे. तर मित्रांनो, तिकडच्या साईडला आपण एक पाण्याचा टाका पाहिला, ते मंदिर आहे की पाण्याचा टाका आपल्याला ते कन्फ्युजन होतं. त्याच्यानंतर आपण इथे पुढे आल्यानंतर हे कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायला भेटतं. हेही पूर्णपणे दगडामध्ये कापून बनवलेलं आहे, पूर्णपणे कोरीव दगडामध्ये. आणि हे शक्यतो पाण्याचं टाका असावं, खांब टाकं वगैरे. ॲक्च्युली खांब तर दिसत नाही आहे आणि खोली असेल असंही वाटत नाही आहे, कारण पूर्णपणे ह्या ज्या पायऱ्या खाली उतरत नाही आहेत, फक्त काही पायऱ्या आहेत. त्यासाठी हे खोली असेल असंही सांगता नाही येत. शक्यतो हे पाण्याचं टाकं वगैरे असावं असा अंदाज आहे. तर चला पुढे निघूया. अरे वा, पाण्याचा टाका अजून एक आपल्याला सापडलेला आहे अशा तऱ्हेने. खूप मोठा आहे पाण्याचा टाका. इकडनं पण पाणी घेतलेलं आहे. हो, हे टाका चांगला असेल शक्यतो. आणि हे पूर्ण आतल्या साईडला आहे ना, पाणी चांगलं आहे. आणि हे खूप थंड पण असणार मस्तपैकी. चिल्ड. खाली मोटर लावलेली असणार ना. तर ऑलमोस्ट आता गडाला एक भ्रमंती झालेली आहे आणि आत्ता आपण कोथळगडचा माथा सर करायला चालू करूया. तत्पूर्वी आणखी एक पाण्याचं टाकं, इकडं आणखी एक पाण्याचं टाकं आहे. आणि हे मार्क कशाला केलेले असतील असे चौकोन? ते पाणी ओव्हरफ्लो झालं तर व्यवस्थित. गडाला 360 डिग्री फिरून झाल्यावर आपण निघालो गडाच्या माथ्याकडे, ज्यासाठी आपल्याला आतून कोरीव पायऱ्यांचा मार्ग घ्यावा लागतो. हा हरिहर गडाची आठवण आपल्याला करून देतो.
ॲक्च्युअल कोथळीगड म्हणजे दगडांमधनं कोरून रस्ता बनवला आहे वरती जाण्यासाठी. हां, तर मित्रांनो हे ऑलमोस्ट 70 डिग्री किंवा 80 डिग्रीच्या ह्या पायऱ्या आहेत. एक प्रकारे हरिहरगडसारख्या म्हटलं तरी चालेल. आणि इकडनं वरती आल्यानंतर इकडे अशा खोल्या दिसतात. शक्यतो हे मंदिर असावे एखादे की काय हे नाही माहिती. इकडे एक खोली दिसते आणि इकडे एक खोली दिसते. सगळ्यांच्या कोणी तयारच नाही. त्याच्यावरती कोणा झाला परत विसापूर झाला पण कोथरी काय झाला नाही. देर आहे दुरुस्त आहे. दुरुस्त आहे बरं मजा घ्या. नाही रे सेमच आहे. खिडकी बुर्जावरती तटबंदीवरती जाण्यासाठी. हां वरच्या भागातील पायरी मार्ग हा उद्ध्वस्त झाला असल्याकारणाने हा खूपच थरारक आहे. थोडासा वेळ घेऊन सुरक्षित सर करणे फारच गरजेचे आहे, कारण येथे वाऱ्याचा वेगही तसा खूपच असतो. मेन दरवाजा अशा प्रकारे आलेला आहे आणि हा आहे कोथळीगडचा प्रमुख दरवाजा. ह्याचं आत्ताच माझ्यामध्ये संवर्धन झालेलं आहे. सुस्थितीमध्ये असे हे दरवाजे दिसतात आपल्याला. असंच खूप चांगलं संवर्धन आपल्याला तुंग किल्ल्यावरतीही पाहायला भेटलं होतं. गडाच्या वरील प्रवेशद्वाराच्या आधी कातळात कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती व शरभशिल्प आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, महादरवाजानंतर आपण गडाच्या सर्वोच्च शिखरावरती आपण प्रवेश करतो. गडाच्या माथ्यावर पोचताच आपल्याला हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज, एक पाण्याचं जवळपास 10 फूट खोल असं मोठं टाकं पाहावयास मिळतं व काही उद्ध्वस्त वास्तू देखील इथे पाहावयास मिळतात. इथे एक कन्स्ट्रक्शन दिसतंय पण काय आहे याची कल्पना आपल्याला नाही आहे. तिथे पुढे एक पाण्याचं टाकं एक दिसतंय. अच्छा, तर ह्या टाक्याचं संवर्धनाचं काम कंप्लीट झालं असं इकडचे संवर्धनकर्ते सांगत होते आपल्याला. खूपच मस्त, ह्याचा मस्त काळ काढून घेतला. तर मित्रांनो, समोर आपल्याला खूपच सुंदर असे विंड टर्बाईन्स दिसत आहेत. गडावरती हे काही अवशेष आहेत. शक्यतो इथे काहीतरी असावं. आणि इकडनं खूपच अशी खोल दरी दिसते. पावसाळ्यामध्ये हे काहीच दिसत नसणार आपल्याला, काहीच. खूप वाईट अवस्था असणार पावसामध्ये. त्यासाठी गड किल्ले फिरायचे असतील तर बेस्ट सीझन उन्हाळा प्रत्येक गोष्टी पाहण्यासाठी. आणि जर जास्त त्रास नको असेल शरीराला तर हिवाळा. पण हिवाळ्यामध्ये हे जे गवत असतं ना, हे सगळं हिरवीगार असतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये बरेचसे गड किल्ल्यांचे अवशेष झाकून जातात. सुंदर, अप्रतिम. आणि जो सुळका आपण तेव्हा सांगत होतो की तो तिकडे आहे, तो आहे पदरगड. पदरगडच्या बॅक साईडला सिद्धगड आहे. आणि इकडे
आणि तुंगी सुळकाही दाखवतो तुम्हाला. तर पदरगडच्या पुढे तिकडे आहे तो तुंगी. खूपच सुंदर परिसर आहे. तर मित्रांनो, इकडे एक वरती आल्यानंतर पाण्याची टाकी दिसते आपल्याला. त्यामध्ये शेवाळ साचलेला आहे खूप सारा. आणि हे उतरती वाट. आता आपण कोथळीगडचा माथा फिरलेलो आहोत. आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत. 11 वाजता सुरू केलेला ट्रेक आपला 2:30 वाजता जेमतेम संपला. ॲक्च्युली आम्ही खूप टाईम घेतला. तेवढा टाईम ॲक्च्युली लागतही नाही. अर्धा तास वरती येण्यासाठी आणि अर्धा तास खाली उतरण्यासाठी आणि किल्ले भ्रमंतीसाठी अर्धा तास. तेजस दादाना गाडी चालवशील ना? फक्त एवढा पॅच चालव. न पडता गाडी खाली घेऊन जा फक्त, बस. पुढचं मी चालवतो, काय प्रॉब्लेम. पुढं मला झोप लागणार आहे. 1 मे महाराष्ट्रात आपण सर्वजण हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय व खाजगी संस्थानांना सुट्टी असते. राज्यातील बऱ्याचशा भागात हा दिवस पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनीही साजरा केला जातो. हा दिवस आहे आपल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा. 15 ऑगस्ट 1947ला देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा देशाचा नकाशा हा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्यभाषा आणि प्रदेशाच्या आधारावर राज्यांची सीमा बनत गेली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे जास्त लोक राहत होते. त्याचवेळी भाषावर प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती व मराठी भाषिकांनी स्वतःच्या स्वतंत्र राज्याची मागणी करू लागले. या मागणीसाठी बरेच आंदोलनं झाली. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. पण थांबेल ते मराठी कसले. शेवटी त्यावेळेसच्या आदेशानुसार आंदोलकांवर गोळीबार झाला. त्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इसवी सन 1965मध्ये फ्लोरा फाउंटेनच्या परिसरात, जिथे 21 नोव्हेंबर 1956 रोजी 106 आंदोलक हुतात्मे झाले, तिथे स्मारकाची उभारणी करण्यात आली. महाराज की जय. करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फराची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मा प्रेमान कामना प्रेमान कामना. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.